आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागं, मुंजवाडमध्ये मोठा तोडगा. आत्मदहन आंदोलन तुर्तास स्थगित, पण आंदोलनातील धग अजूनही कायम. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथे मोठा तोडगा, पण प्रश्न पूर्ण सुटला आहे का? नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथे गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या बुद्धविहार बांधकामाच्या प्रश्नावर अखेर प्रशासन जागं झालं आहे. मंजुरी आणि शासन निधी उपलब्ध असूनही पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे हे काम थांबले होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पण केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत राहिली. यानंतर रिपब्लिकन सेनेचे प्राध्यापक अमोल बच्छाव यांनी पुढाकार घेत युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला दिशा दिली. ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी स्वतः मुंजवाड येथे भेट देत भीमप्रहार सभा घेतली आणि कुठल्याही परिस्थितीत बुद्धविहार उभा राहील असा ठाम विश्वास ग्रामस्थांना दिला. दरम्यान बुद्ध पौर्णिमेला तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देताच संपूर्ण प्रशासन खडबडून जागं झालं आणि वातावरण चांगलंच तापलं. याची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने संयुक्त बैठक बोलावली. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, बांधकाम विभाग, ग्रामस्थ सर्वजण एकत्र आले आणि सविस्तर चर्चा पार पडली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. बुद्धविहाराचे बांधकाम लवकरच सुरू होणार. रस्त्याकडील सीमारेषा निश्चित करण्याचे आदेश. उर्वरित जागेत मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण होणार. या निर्णयानंतर ग्रामस्थांनी आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. पण आंदोलकांचा स्पष्ट इशारा, आंदोलन थांबले आहे, संपलेले नाही. मुंजवाडमधील हा प्रश्न खरोखर मार्गी लागतो का, की पुन्हा एकदा प्रशासनाचा शब्द हवेत विरतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. मुख्य संपादक उमेश मोरे. प्रतिनिधी प्राध्यापक अमोल बच्छाव, सटाणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या सोबत रहा.